बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर वाहते। दरम्यान शहरातील मच्छी मार्केट परिसरात पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीतून महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने 100 नागरिकांना वाचवलेलं आहे। हुडकेश्वर येथील साईनगर परिसरातील अटलांटिका महाविद्यालयामध्ये अडकून पडलेल्या 52 नागरिकांना तर सेंट पॉल शाळेतील 26 विद्यार्थ्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणाची सर्व 7 दारं 1 मीटरनं उघडण्यात आलेली आहेत। 462 क्युबिक मीटर प्रति सेकंद या वेगानं हे पाणी नदीपात्रात सोडलं जाते। इरई मार्गे हे पाणी वर्धा नदी आणि त्यानंतर गोदावरीकडे विना अडथळा जाणार आहे। नदीच्या खालच्या भागातील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदी नाल्यासह धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। आमगाव आणि सालेकसा तालुक्याच्या सीमेवर असलेलं पुजारी टोला धरण तुडुंब भरल्यानं धरणाचे 13 पैकी 13 दरवाजे उघडण्यात आलेत। त्यातून 12,967 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे बाग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोंदियामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या बापलेकांना 6 तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलेलं आहे। सकाळच्या सुमारास बापलेक शेतात गेले होते। दरम्यान अचानक पावसानं शेताला वेढा घातल्यानं दोघेही पुराच्या पाण्यात अडकले। बोटीच्या माध्यमातून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। मुसळधार पावसामुळे नागपूरमधील हुडकेश्वर ते पिपळा फाटा रस्त्यालगतच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। पिपळा गावात अडकलेल्या नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं। जोरदार पावसानंतर नागपूरच्या सक्करदरा भागात अनेकांच्या घरात पाणी शिरलं। हे पाणी बाहेर काढण्यासाठी एकानं चांगलाच जुगाड केलेला आहे। घरातच बाईक सुरू करून त्याद्वारे पाणी बाहेर काढण्यात आलं। उत्तर नागपूरमध्ये एका सरदारजीनं नागपूरमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचा फायदा घेत आपल्या मुलाच्या प्लास्टिकच्या फ्लोटरमध्ये झोपून बोटिंगची हौस भागवून घेतली। साचलेल्या पाण्यामध्ये आरामात हा व्यक्ती तरंगताना दिसून आला। विकास कामाची चमकोगिरी नागपूरकर यांनी अनुभवलेली आहे अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांवर टीका केली आहे। मुख्यमंत्री यांनी विकासाच्या नावावर पोहे खायला आणि राम आणि श्यामजीकडे गेले होते, मात्र आज रामजी आणि श्यामजीला विकासात बुडवून टाकल्याचा टोला त्यांनी लगावला। मुसळधार पावसाच्या हजेरीनंतरच कोकणातील समुद्र खवळलेला आहे। समुद्राच्या अजस्त्र लाटा किनाऱ्यावर येऊन धडकताना दिसतायत। सुमारे 3 ते 4 मीटर उंच लाटा किनाऱ्यावर येऊन धडकत असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत। कोकणात पावसाचा जोर वाढलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 24 तासात कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर हवामान विभागानं पुढील 3 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरील विलम नाला ओसंडून वाहतोय आणि हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 10 वर्षाचा रुणाल बावणे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे। ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या स्थानिकांच्या मदतीनं शोधकार्य सुरू आहे। गडचिरोलीतील भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। तालुका मुख्यालयाला जोडणाऱ्या पर्लकोटा नदीला पूर आल्यानं भामरागडला जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय। तालुक्यातील 100 पेक्षा जास्त गावं संपर्कहीन झाल्याची माहिती मिळते। भामरागड तालुका राज्याचा शेवटच्या टोकावर असून आलापल्ली ते भामरागड मार्गावर नद्यांना पूर आल्यानं 100 किलोमीटरचा मार्ग बंद पडलाय। गडचिरोलीतील पर्लकोटा नदीचं पाणी भामरागड गावात शिरलं असून भामरागडची बाजारपेठ पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहे। अजूनही मुसळधार पाऊस पडत असल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील लेंडी लाडकी नाल्याला पूर आल्यानं सखल भागातील गावांना फटका बसला। सोनोरा ढोक गावाला पुरानं वेढल्यानं 20 ते 25 घरात पुराचं पाणी शिरलं। यामुळे संसार उपयोगी साहित्यांचं अतोनात नुकसान झालंय। वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। वर्धा राळेगाव राज्यमार्गासह जिल्ह्यातील अनेक छोटे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते। यशोदा नदीला पूर आल्यानं सरूळ इथल्या पुलावरून पाणी वाहताना दिसलं। मुसळधार पावसानं बाजारपेठ आणि लहान व्यवसायांवर परिणाम झालाय। चंद्रपूर जिल्ह्यातील उमा नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी शहरातील वस्त्यांमध्ये शिरून जनजीवन विस्कळीत झालं। स्थानिक आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी पूरपीडित वस्त्यांमध्ये भेटी देऊन प्रशासनाला तातडीनं मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्यात। या मुसळधार पावसामुळे चिमूर शहराकडे येणारे सर्व मार्ग बंद झालेत। जोरदार पावसानंतर नागपुरातील सोनेगाव पोलीस स्टेशनचा परिसर जलमय झालेला आहे। पोलीस स्टेशन परिसराला तलावाचं स्वरूप आलं होतं। पोलिसांची वाहनं देखील पाण्यामध्ये बुडालेली दिसून आली। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे सर्वच नद्या पात्राबाहेर गेलेल्या आहेत। वेदगंगा नदी देखील दुथडी भरून वाहत असल्यानं निढोरी गावाजवळ पाणी साचले आणि त्यामुळे निपाणी देवगड रस्त्यावरील वाहतूक प्रशासनानं बंद केली आहे।
सांगलीच्या हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदी संगम येथे पाणी पातळीत वाढ झालेली आहे। चिकुडे येथील वारणा नदीवरील बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय, तर कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची पाणी पातळी 2 फुटांनी वाढली आहे। चांदोली धरण 66% भरलं असून 1600 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। मंडणगड, दापोली, गुहागर तालुक्यात दरड कोसळण्याचं सत्र सुरू आहे। गुहागर तालुक्यातील शीर महालक्ष्मी येथे डोंगर खचलाय। डोंगर खचल्यामुळे 8 ते 10 फूट जमिनीचा भाग ओढ्यामध्ये कोसळलेला आहे। नागपूर रायपूर महामार्गावरील वैनगंगा नदीजवळील कारधा टोल नाक्याजवळ दरड कोसळल्यानं तासभर वाहतूक कोंडी झाली होती। हायवे अथॉरिटी कर्मचारी आणि कारधा पोलिसांनी महामार्गावरील दरड बाजूला करून रस्ता मोकळा केला। ठाण्याच्या मीठबंदर कोपरी विसर्जन घाट येथे एक तरुण बुडाल्याची घटना घडलेली आहे। पोहायला गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं चेतन प्रजापती हा 35 वर्षीय तरुण बुडालेला आहे। अग्निशमन दलाच्या जवानांकडून या तरुणाचा शोध सुरू आहे। राज्य सरकारची ज्येष्ठांना धार्मिक स्थळाचं दर्शन घडवणार या योजनेची जाहिरात चर्चेत आलेली आहे, कारण या जाहिरातीवर जे वृद्ध नागरिक दाखवलेत तेच गेल्या 3 वर्षांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आलेली आहे। मुख्यमंत्री ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचं दर्शन घडवणार आहेत, त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडवून द्यावं ही विनंती त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सध्या पवार विरुद्ध पवार असा संघर्ष तापल्याचं पाहायला मिळतंय। याचेच पडसाद जिल्हा नियोजन मंडळ अर्थात डीपीडीसी मध्ये देखील उमटले आणि या बैठकीत अजित पवारांनी प्रोटोकॉल दाखवत शरद पवारांना बोलण्यापासूनच रोखल्याचं पाहायला मिळालं। अजित पवार यांच्या जीआरला सुप्रिया सुळेंनीही जीआरनंच उत्तर दिलेलं आहे। माझ्याकडेही जीआर आहे, त्यात प्रत्येक खासदार आमदाराला ज्याला आमंत्रित केलेलं आहे त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्र्यांवर केला। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि सुनील शेळकेंमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। आम्ही बारामतीला निधी मिळाल्यावर कधी विरोध केला का, असा सवाल सुनील शेळकेंनी उपस्थित केला। तो तुमचा विषय आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी शेळकेंना प्रत्युत्तर दिलं। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटलांनी एकमेकांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यामध्ये चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी कामगार पक्ष विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत आणि त्यासाठी पंढरपुरात 1 ते 3 ऑगस्ट शेकापचा मेळावा होणार आहे। या मेळाव्याला शरद पवार उपस्थिती लावणार आहेत। आरक्षणासाठी केंद्र सरकारला घटना दुरुस्ती करावी लागणारच असं जयंत पाटील म्हटले। जालन्यातील ओबीसी बांधवांची बैठक संपन्न झाली। येत्या 22 जुलैपासून ओबीसी बचाव जन आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे। अंबड तालुक्यातील दोदडगावपासून यात्रेला सुरुवात होणार आहे। महायुती सरकारकडून फसव्या घोषणांचा पाऊस पाडला जातोय। निवडणुका समोर ठेवून घोषणा केल्या जात आहेत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। मात्र फसव्या घोषणांना जनता फसणार नाही असं म्हणत त्यांनी निशाणा साधलाय। मुंबईला भिकेला लावण्याचं कारस्थान सुरू आहे, पण आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही। मित्रासाठी धारावी झोपडपट्टी दान करत आहोत। धारावी प्रकल्पाला सरकारी नख लावली जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। धारावीसाठी ग्लोबल टेंडर काढा, नव्या टेंडरमध्ये अटींचा उल्लेख करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। धारावी कशी विकसित होणार कुणाला माहीत आहे का? धारावीकरांच्या पोटापाण्याचं काय करणार असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारवर करत निशाणा साधला। धारावीकरांवर पुन्हा आंदोलनाची वेळ आलेली आहे असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केलाय। निवडणूक जवळ आल्यावर मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार हे बोलणं नेहमीच झालेलं आहे अशी टीका दादा भुसेंनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये अफवा पसरवल्या, मात्र वारंवार लोक निगेटिव्ह नरेटिव्हला थारा देणार नाहीत असं दादा भुसेंनी म्हटलंय। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि या भेटीनंतर अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडणार अशा चर्चांना उधाण आलं। खासदार अमोल कोल्हे यांच्या जुन्नरमधील घरी ही भेट झाली। दरम्यान शरद पवारांनी देखील या भेटीला दुजोरा दिलाय। राजकारणात काहीही घडू शकतं, शरद पवार आणि अजित पवारही पुन्हा एकत्र येऊ शकतात असं सूचक विधान अतुल बेनके यांनी केलेलं आहे। शरद पवारांच्या भेटीनंतर आमदार अतुल बेनकेंनी हे वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण आले। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंच्या भेटीनंतर माझ्या मित्राचा तो मुलगा आहे असं उत्तर शरद पवारांनी दिलं होतं। मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बेनकेंच्या प्रश्नावर पवार चिडले। कोण अतुल बेनके, हे कोण आहेत? पक्षाच्या अध्यक्षांना उत्तर द्यावं, एवढा महत्त्वाचा माणूस आहे का? पत्रकारांनी कुणाबद्दल प्रश्न विचारावा याचं काही तारतम्य ठेवावं असं पवार म्हटले। अतुल बेनके आणि शरद पवार भेटीवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बेनकेंनी भेट घेतली म्हणून काय झालं? अनेक आमदार माझीही भेट घेतात, त्यामुळे भेट घेतल्यानं काही बिघडत नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय।
दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर 2 हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2चा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईमध्ये पार पडला। यावेळी दिघेंची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक दिघेंच्या वेशात स्टेजवर दिसला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सिनेमात त्यांची भूमिका साकारणारा क्षितिज दाते एकत्र आले तेव्हा खरे शिंदे कोण हे ओळखणं कठीण झालं होतं। धर्मवीर सिनेमाचा ट्रेलर आणि त्यातील डायलॉगची सध्या चर्चा रंगली आहे। कुणाशी तरी आघाडी करून विकलात भगवा रंग या डायलॉगमुळे सिनेमाच्या या भागातही पुन्हा ठाकरेंनाच टार्गेट केल्याचं दिसून येतंय। मी मुख्यमंत्री होईल असं वाटलं नव्हतं, पण याबाबत आनंद दिघे यांना विश्वास असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला। 20 वर्षांपूर्वी साहेब म्हणाले होते, महाराष्ट्र हे तुझं कुटुंब आहे। धर्मवीर 2 या सिनेमाच्या ट्रेलरचं लॉन्चिंग करण्यात आलं आणि यावेळी कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही आठवण खरं तर बोलून दाखवली। विचारांशी गद्दारी झाल्यानं एकनाथ शिंदे तेव्हाच सरकार सोडून बाहेर पडले। तसंच एकनाथ शिंदेंना बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब स्वर्गातून आशीर्वाद देत असतील, कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती असं विधान करत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। ज्यांना गद्दार म्हणून हिणवलं त्याच शिंदेंचं नेतृत्व जनतेनं स्वीकारलं असंही फडणवीस म्हटले। मलाही सिनेमा काढायचा आहे, मात्र त्याला अजून वेळ आहे, पण मी जेव्हा सिनेमा काढेन तेव्हा अनेकांचे मुखवटे फाटले जातील आणि अनेकांचे खरे चेहरे समोर येतील असं सूचक विधान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते। अशोक सराफ, महेश कोठारे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव आणि आदिनाथ कोठारे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली। धर्मवीर 2 सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली। सलमान खान, बोमन इराणी, रकुलप्रीत सिंग यांच्यासह मोठमोठे कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते। मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारचं कौतुक केलंय। ईबीसी, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। याबाबत जरांगेंनी प्रतिक्रिया देत कौतुक केलंय। अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे। यावेळी एक विद्यार्थिनी रडत मनोज जरांगे पाटलांकडे आली। जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं महाविद्यालयातला प्रवेश धोक्यात आल्याची माहिती तिनं दिली। जरांगे पाटलांना माहिती देताना या विद्यार्थिनीला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। मुलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून मनोज जरांगे यांनाही अश्रू आवरता आले नाहीत। जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे। शरीर साथ देईल की नाही माहीत नाही, मात्र समाजाला न्याय मिळण्यासाठी उपोषण करणार असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय। तर सरकारला वेळ दिला होता, पण त्यांनी फक्त कारणं दिली आहेत। सरकारनं आम्हाला धोका दिलाय असा हल्लाबोल देखील जरांगे यांनी केलाय। मनोज जरांगे यांनी जाहीर केल्याप्रमाणे 288 जागा लढवण्याची तयारी केली पाहिजे असा सल्ला वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय। ग्रामीण भाषेमध्ये एखादा शब्द चुकून माकून येतो, अनावधानानं किंवा जाणीवपूर्वकही येत असेल अशी प्रतिक्रिया आंबेडकरांनी जरांगेंनी लाड यांच्याविषयी वापरलेल्या शब्दांवर दिली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। Hotel Management with AI. Join International Institute of Hotel Management. हाँ लागला गगनचुंबी ही खवखवठी होईल कॉफ सेल्सने पटापट। म्हणून कॉफ सेल्सची नकल नाही, फक्त घ्या असल कॉफ सेल्स। कशाच्या खवखवीचा असल फिक्स कॉफ सेल्स। ढोल ताशांच्या गजरात सगळे स्पर्धक बिग बॉसच्या चक्रव्यूहात शिरणार। जे चांगले वागणार त्यांची मी वाहवा करणार, पण जे वाईट वागणार त्यांची मी सगळ्यांशी वाजणार। हा सीझन गाजणार। ग्रँड प्रीमियर 28 जुलै रात्री 9 वाजता कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर। Take me to the base. Sir, how was the test drive? Badass. New Seltos. Tech is now badass. Kia, movement that inspires. कार इन्शुरन्स रिन्यू करायचा होता। अरे हो, देशमुखांना फोन करा ना। आजकाल कोणी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतं का? नाही। मनी ऑर्डर पाठवतं का? अरे या सगळ्या जुन्या सवयी झाल्या। आणि ॲको चेक केल्याशिवाय कार इन्शुरन्स रिन्यू करणे? नवीन सवय लावून घ्या। कार इन्शुरन्स असेल घ्यायचा तर ॲको चेक करून घ्या। Amazon Prime Day अब है लाइव।
Redmi 13 5G पर पाइए आकर्षक डील, नो कॉस्ट EMI और बहुत कुछ। Amazon Prime Day, join Prime now। ढोल ताशांच्या गजरात सगळे स्पर्धक बिग बॉसच्या चक्रव्यूहात शिरणार। जे चांगले वागणार त्यांची मी वाह करणार, पण जे वाईट वागणार त्यांची मी सगळ्यांशी वाजणार। हा सीझन गाजणार। ग्रँड प्रीमियर 28 जुलै रात्री 9 वाजता कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावर। W X Y Z XZ नाही, डॉक्टरांच्या भरोशाचा ZX। ZX चा प्रभावी आरामदायक फॉर्म्युला खोकल्यावर काम सुरू करतो फक्त 15 मिनिटात। तर ऐकू दे, XYZ XYZ नाही, ZX ZX काम सुरू करतं फक्त 15 मिनिटात। हर इंसान को सेफ मेडिसिन मिलना उनका हक है। मार्केट में मौत बांटी जा रही है सर लोगों को। लड़ाई तो तुम सही लड़ रहे हो, लेकिन लड़ने के लिए बंदा गलत चुन लिया। ब्रेकनंतर स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। शिरवल गावात रानटी हत्तीचं पिल्लू थेट शेतकऱ्यांच्या दारात आलं आणि त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। गोंदियाच्या हलवीटोला शेत शिवारात आश्चर्यकारक घटना समोर आलेली आहे। रस्त्याच्या कडेला असलेल्या 20 फूट खोल पाणी भरलेल्या खड्ड्यात कार कोसळली। कारमध्ये काठोकाठ पाणी भरलं, पण त्यातील 3ही प्रवासी सुखरूप बचावलेत। कारच्या दरवाजाची काच फोडून हे तिघे बाहेर पडले। परभणी जिल्ह्यातील महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांचं जीवन धोक्यात आलंय। ऐन पावसाळ्यात उघडे डीपी आणि लोंबकळणाऱ्या तारांकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्यानं अपघात होण्याची शक्यता आहे। या गंभीर परिस्थितीकडे महावितरण प्रशासन लक्ष देत नसल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। गोंदियामध्ये दुकानदारांना दारूसाठी 200 रुपये दिले नाहीत म्हणून एका मद्यपीनं दुकानाची तोडफोड केली आहे। दुकानदाराच्या घरी जाऊन कुटुंबियांनाही धमकावल्याचं समोर आलंय। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। 31 जुलैपर्यंत ITR भरणं गरजेचं असतं, मात्र अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण आयकरची वेबसाईट संथ गतीनं सुरू असल्याचं दिसून येत आहे आणि त्यामुळे एका ग्राहकाला तासनतास बसावं लागतंय। चार्टर्ड अकाउंटंटकडे ITR भरण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे, त्यामुळे 31 जुलैची वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात येते। लातूरच्या उदगीर शहरात शाळकरी मुलांवर कुत्र्यानं हल्ला केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। उदगीर शहरातील समर्थ कॉलनी विकासनगर भागातला हा व्हिडिओ असून या भागात कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। गेल्या 19 दिवसात 22 जणांचा कुत्र्यानं चावा घेऊन जखमी केल्याची नोंद आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे। बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणेचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या यंत्रणेमुळे गुन्हेगारांवर सतत तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे। कल्याण शीळ मार्गावरील अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे। पालिका वाहतूक विभाग आणि पोलिसांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। मेट्रोच्या कामामुळे कल्याण शीळ मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला। नाशिकमधील ऐतिहासिक रामकुंड परिसरात बांधलेला घाट तोडून प्रशासनानं गोदा आरतीसाठी घाट बांधण्याचा निर्णय घेतलाय। त्याला विरोध करत पुरोहित संघासह सर्वपक्षीय नेत्यांनी घाटावर आंदोलन सुरू केलंय। जोवर निर्णय मागे घेणार नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा देण्यात आलाय। मुरबाड कल्याण माळशेज मार्ग खड्डेमय झालाय। वैशाखरे नदीवरील पुलावर खड्डे असल्यानं प्रवाशांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागतोय। मात्र वेळेवर खड्डे न बुजवल्यास सावित्री नदीच्या पुलाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। यवतमाळच्या पुसद तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्यानं संतापलेल्या नवाज अली या सामाजिक कार्यकर्त्यानं निषेध व्यक्त केलाय। रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत अनोखं आंदोलन करण्यात आलंय। चाळीसगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आवक वाढली असली तरी 4 दिवसांच्या तुलनेमध्ये भाव मात्र कोसळलेले आहेत। प्रति क्विंटल मागे 783 रुपयांनी दर खाली आलेत। 6 दिवसात कांद्याचे लिलाव 3460 वरून 2677 रुपये प्रति क्विंटलवर करण्यात आलेत। विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 75% अटीसह शुल्काची जाचक अट अखेर रद्द करण्यात आलेली आहे। तर पूर्वीप्रमाणे किमान 55% गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील पात्र ठरणार आहेत। त्यामुळे परदेशी शिक्षणाचं स्वप्न पाहणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।